नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण विविध ऐतिहासिक स्थळं, धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं यांना भेटी देत असतो आणि त्या ठिकाणांची माहिती घेत असतो। आज आपण नाशिक जिल्ह्यात असलेलं हर्सुल या गावाजवळ असलेलं एक स्थळ पाहायला जाणार आहोत। अतिशय प्रसिद्ध असं हे धार्मिक स्थळ आहे, नक्कीच आपल्याला आवडेल। चला तर जाऊया आपण त्या ठिकाणी आणि प्रत्यक्ष त्या स्थळाविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। यासाठी आम्ही आज नाशिक या ठिकाणाहून निघालेलो आहोत। नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आपल्याला बघायला मिळतं। श्रावण महिन्याचे दिवस आहेत, निसर्गामध्ये अतिशय आल्हाददायक असं वातावरण आहे। आता आपण हर्सुल या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। या गावात आल्यानंतर अगदी गावातून साधारणतः अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर उजव्या हाताला आपल्याला आपल्या आजच्या स्थळापर्यंत जाता येतं। आता आपण हर्सुल या गावातून बाहेर निघालेलो आहोत। साधारणतः गावातून अर्धा ते 1 किलोमीटर बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला आजच्या या धार्मिक स्थळापर्यंत जाता येतं। हा जो रस्ता आहे हा हर्सुल ठाणापाडा रस्ता आहे। हर्सुल या गावातून अगदी 1 किलोमीटर अंतरावर बाहेर निघाल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला आपलं स्थळ लागतं। हे स्थळ आहे पाताळेश्वर महादेव मंदिर। अतिशय धार्मिक असं हे स्थळ आहे। श्रावण मासामध्ये या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते। या ठिकाणी येऊन आपण महादेवाचं दर्शन घ्यावं। हर्सुल ठाणापाडा या मेन रस्त्यापासून अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे मंदिर बघावयास मिळते। आता आपण अगदी मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। चला तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाताळेश्वर महादेव मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊयात। आता आपण मंदिर परिसरात येऊन पोहोचलेलो आहोत। आता आपण श्री महादेव यांना जलाभिषेक करण्यासाठी या ठिकाणी मंदिर परिसरातून वाहणाऱ्या नदीतून पाणी घेऊन प्रत्यक्ष मंदिरात जाऊन महादेवाला जलाभिषेक करूयात। आज श्रावण महिन्याचा 3रा सोमवार असल्याने या गावातील परिसरातील ही चिमुकली मुलं या ठिकाणी बेलपत्र फुलं
घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी बसलेले आहेत। यांच्याकडून आपण आता फुलं आणि बेलपत्र महादेवाचं वाहन नंदी, या ठिकाणी आपण नंदीचं दर्शन घेत आहोत। नंदीचं दर्शन घेतल्यानंतरच महादेवाचं दर्शन घ्यावं अशी रूढ आहे, पद्धत आहे, तरच आपल्याला महादेवाचं दर्शनाचं फलित मिळतं। आपण प्रत्यक्ष मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत। हे जे मंदिर आहे हे जमिनीलगत नसून हे जमिनी खाली असल्यामुळे या मंदिराला पाताळेश्वर महादेव मंदिर म्हणून याची ओळख आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, अतिशय सुंदर असं हे शिवलिंग आहे। आपण महादेवांचं दर्शन या ठिकाणी घेत आहोत। आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। ब्रह्मंती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध व्हिडिओज आपल्याला पाहता येतील। पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा आणि विशेष म्हणजे फिरत राहा। धन्यवाद।